नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल. सामनाच्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दर आठवड्याला गुरुवारी आपण एक विषय घेऊन, एक रोग घेऊन त्याची माहिती घेतो आणि त्याबद्दल घरच्या घरी आपण नेमकं काय बघायचं असतं याबद्दल जाणून घेतो. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहोत जो विषय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी सामोरा येऊन गेलेला असतो. त्यासाठी काही वेळेला काहीही न करता, काही वेळेला बराचसा आटापिटा करून फायदा झालेले लोक असतात आणि काही वेळेला काहीच फायदा न होता त्या गोष्टीकडे नंतर दुर्लक्ष करून ती अंगावर काढली जाते. तो त्रास म्हणजे कोंडा होणे. डोक्यात कोंडा होणे किंवा डॅन्ड्रफ होणे आजकालच्या भाषेत असं म्हटलं की लोकांचं नेहमीच असं म्हणणं होतं की हो बरोबर, आम्हालाही कधीतरी होऊन गेला होता किंवा अजूनही मध्ये मध्ये कधी कधी होतो. कोणाला कमीत कमी त्रास असतो, कोणाला खूप जास्त त्रास असतो. रोजच्या गेल्या 20 वर्षांच्या चिकित्सेमध्ये जास्तीत जास्त त्रास होणारे रुग्ण असेही बघितले आहेत की जे डोक्यावरती कायम टोपीच घालून फिरतात, कारण कोंड्याचा त्रासच तेवढा असतो. ते लपवण्यासाठी इतर केलेले सगळे प्रयत्न काहीही काम करत नसल्यामुळे टोपी घालून फिरावं लागतं. तर हा कोंडा आयुर्वेदाच्या दृष्टीने याच्याबद्दल काय नेमका विचार एक वैद्य म्हणून आम्ही करतो आणि तो सामान्यांनी काय लक्षात त्याबद्दल नेमकं ठेवावं हे आपण आज बघूया. कोंडा डोक्यात जेव्हा होत असतो त्याचा अर्थ केसाच्या मुळाशी, म्हणजे केसांच्या मुळाशी पूर्ण डोक्यावरती जी त्वचा आहे त्या त्वचेची, ती त्वचा मेल्यानंतर त्याचे जे पापुद्रे सुटत असतात ते खूप मोठ्या प्रमाणात सुटणं ही त्यामागची मूळ घडणारी बाजू. सामान्य स्वस्थ केसांच्या मुळांची ही तक्रार फार कमी वेळेला असते. मग सामान्य आणि स्वस्थ नसलेले केस म्हणजे नेमकं काय? तर केसांचं पोषण हे सुद्धा आपण जे खात असतो त्यातून जे आपलं पोषण होत असतं तेच पोषण केसांपर्यंतही पोहोचत असतं आणि त्यातून केसांचं पोषण होत असतं. ही पोषणाची प्रक्रिया जेव्हा नीट होत नाही तेव्हा कोंड्यासारखे त्रास व्हायला सुरुवात होते. अगदी सामान्यतः कोणाला कोंडा होतो असं म्हटलं तर तरुण अवस्थेमध्ये, म्हणजे यौवन अवस्थेमध्ये, जेव्हा पित्ताचा जोर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो, ती जी पित्ताची अवस्था आहे यामध्ये तरुण वर्गामध्ये कोंडा आणि त्यासोबत त्याच्या जोडीला एक जोडीदार म्हणून मुरुम पुटकुळ्या हे होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतं. या कोंड्याचे विविध प्रकार आहेत. कोरडा असतो, ओलसर किंवा तेलकट कोंडा असतो, असे अनेक प्रकार आहेत. त्याच्याबद्दल मी खोलात जाणार नाही, लोकांना त्याबद्दल प्रचंड माहिती आहे. ज्यांना नाहीये त्यांनी गुगल केलं तरीही कळेल. आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रकार म्हटल्यानंतर त्यामध्ये मात्र वात, पित्त, कफ यांच्या हिशोबानेच त्याचा विचार केला जातो. लोकांना वात, पित्त, कफाबद्दल फार थोडी माहिती असते किंवा जी असते ती अर्धवट असते. त्या खोलात मी आज जाणार नाही, त्यावरती एक विषय नंतर वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. इथे समजून घेण्याचं असं असतं की जिथे कोरडा कोंडा असतो, म्हणजे अगदी सोपं, तर डोक्यामध्ये हात घालून हलवल्यानंतर कोंडा भुरभुरतो, तो बाहेर पडतो, हवेमध्ये दिसतो. आपल्या डोळ्यांच्या समोर आपण केसांवरती हात फिरवला तर समोरून कोंडा पडताना दिसतो प्रकाशात बघितला. हा एक प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे अगदी जाड जाड, म्हणजे अगदी अर्धा सेंटीमीटर पर्यंत जाड पापुद्रे सुटल्याचे त्वचेमधून त्या केसांमध्ये अडकलेले दिसतात. ते तेलकटही असतात बरेच वेळेला. यामागची मुख्य भूमिका समजून घेण्याची आहे की जर पोषण नीट तिथे पोचत नसेल तर एकतर आपण जे खातो आहोत, जे आपण चांगलं खाण्याचा प्रयत्न करत आहोत, ते चांगलं खाणं आपण तेवढ्या चांगल्या प्रकारे, चांगल्या स्तरावरती पोहोचून
पचवू शकत नाही, हा एक भाग. त्यानंतर जे पचलेलं खाणं आहे ते रक्ताबरोबर त्याचं पोषण हे केसांपर्यंत किंवा केसांच्या मुळाशी असलेल्या त्वचेपर्यंत, डोक्यावरच्या त्वचेपर्यंत नीट पोहोचत नाहीये, हे दुसरं कारण. या दोन कारणांची चिकित्सा दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने केली पाहिजे. जर पचनाचे विकार असतील तर डोक्यात कोंडा होणं, चेहऱ्यावरती मुरुम पुटकुळे येणं किंवा त्वचेवरती त्याचे पडसाद उमटणं हे कायम दिसत असतं. आणि त्याचप्रमाणे वारंवार सर्दी, खोकला, त्यानंतर छातीच्या वरचे म्हणजे फुफ्फुसांपासून ते वरती जे 1/3 शरीराचा भाग आहे त्यामध्ये कफाचं तयार होऊन साठवणूक जर जास्त होत असेल तर त्यामुळे रक्तपुरवठा केसांपर्यंत होण्याची प्रक्रिया खंडित होत असते. ऑब्स्ट्रक्शन येणं असं इंग्लिशमध्ये ज्याला आजकाल म्हणतात, ते ऑब्स्ट्रक्शन सेल्युलर लेवलपर्यंत होत असतं. याला तुम्ही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा इतर काहीही म्हणा, आजकालच्या भाषेत अनेक शब्द त्यावरती वापरले जातील. ही सुद्धा पचनाची एक प्रक्रियाच आहे, ज्याला आयुर्वेद सूक्ष्म पचन असं म्हणतो. पचन म्हणजे जे खाऊन होतं, खाऊन झाल्यानंतर जे पचून आपण दुसऱ्या दिवशी मलमूत्र विसर्जनाद्वारे पूर्ण करतो ते एक स्थूल पचन. आणि त्यानंतर जे पोषण घेतलेलं आहे ते रक्ताद्वारे सर्व शरीरभर पोषणासाठी पोहोचवणं, त्याच्यातून पुढे काम होणं, हे म्हणजे सूक्ष्म पचन. या सूक्ष्म पचनामध्ये दुसरा भाग म्हणजे कुठेतरी अडचण असते. त्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखे रोग वारंवार होणं, घसा कायम खराब असणं, ही कारणं मागे दडलेली असतात. यामध्ये करण्याचे उपाय अगदी सोपे सोपे आहेत, जे आपण घरच्या घरी करू शकतो. सगळ्यात पहिलं, पचनाचे जर विकार असतील म्हणजे पचन नीट होत नाहीये हे समजून घेण्यासाठी म्हणून पित्त होणं, पित्ताचे इतर त्रास होणं, त्यानंतर इतर त्रास म्हणजे सर्दी खोकल्यासारखे त्रास वारंवार होणं, या सर्व गोष्टींकडे लक्षात घेऊन नेमकं त्यामागचं कारण शोधून घेतलं पाहिजे. ते जर स्वतःला शोधता येत नसेल तर आपल्या वैद्यांना जवळच्या कोणालाही भेटून त्याबद्दलची शहानिशा करून मूळ निदान केलं गेलं पाहिजे. आणि त्या निदानाची चिकित्सा केली तर या प्रकारे होणारा कोंडा हा कमी होऊन नंतर होणं बंद होऊ शकतो. अशा प्रकारे निदान समजून घेतल्यानंतर पुढे उपाययोजना करताना जर कोरडा कोंडा असेल तर, जर ओलसर किंवा चिकट किंवा दमट, केसांच्या मुळाशी खूप घाम येणं, अशा प्रकारे जी लक्षणं असतात, किंवा तेलकट असणं, केसांच्या मुळाशी जास्तपणे तेलकट असणं आणि पापुद्रे चिकट चिकट निघणं, असं जर असेल तर त्याची चिकित्सा कशी करावी, घरच्या घरी काही उपाय करता येतात ते आता सांगतो. एक म्हणजे आपले केस धुताना त्याआधी बरेच लोक तेल लावायला विसरतात किंवा कंटाळा करतात. कोरडा कोंडा जर असेल तर नियमित तेल लावून नंतर केस धुतल्यानंतर कोरडा कोंडा होण्याचं प्रमाण अतिशय चांगल्या प्रकारे कमी होतं. तेलकट जर असेल कोंडा तर तेल लावून करण्यापेक्षा कमी तेल लावावं. तेल लावू नये असं नाही, तेल लावावं पण कमी प्रमाणात तेल लावावं. रात्रभर तेल ठेवू नये. सकाळी उठल्या उठल्या तेल लावून नंतर आंघोळ करावी, किंवा संध्याकाळी झोपायच्या आधी 2 तास तेल लावून नंतर मग केस धुवावेत किंवा डोकं धुवावं. कमी प्रमाणात तेल का होईना पण लावायला पाहिजे. त्यानंतर केस धुण्यासाठी म्हणून जे आजकाल शॅम्पू अगदी रेग्युलरली वापरले जातात ते अनेक वेळेला सिंथेटिक असल्यामुळे केस खूप मोठ्या प्रमाणात कोरडे करतात. आणि मग कोरडे केस असले की केसांची मुळं ही मजबूत राहत नाहीत आणि त्यातून पुढचे दुष्परिणाम होत असतात. मग अशा वेळेला केस धुण्यासाठी म्हणून सौम्य शॅम्पू जे येतात ते वापरता येतात, किंवा काही बाजारामध्ये उपलब्ध असलेले आयुर्वेदिक शॅम्पूच्या नावाखाली काही मिश्रणं ही वनस्पतींची मिश्रणं ही मिळतात, ती वापरता येतात. घरच्या घरी जर करायचं असेल तर केस धुण्यासाठी म्हणून रिठा, शिकेकाई, त्रिफळा चूर्ण यांचं समप्रमाणात मिक्सचर एकत्रीकरण करून मिश्रण करून ठेवावं. 1 ते 1.5 चमचा मिश्रण घ्यावं, ते अर्धा तास तरी कोमट पाण्यामध्ये भिजवावं. त्यानंतर ते मिश्रण आणि त्याचं पाणी घेऊन केसांच्या मुळाशी आपल्या बोटांनी हळूवारपणे
आपण जसं मसाज करतो डोक्यावरती ते बोटांनी करायचा असतो, तसंच ते थोडंसं मिश्रण घेऊन केसांच्या मुळाशी हलक्याने ते घासावं. ते बोटांनीच करावं, हाताच्या तळव्यानी घासू नये. त्यानंतर 5 मिनिटं थांबावं आणि नंतर केस कोमट किंवा साध्या पाण्याने धुवावेत. खूप जास्त गरम पाणी डोक्यावरती घेऊ नये, त्यांनी केसांची मुळंही कमजोर होतात. हा एक प्रकार आहे. त्यानंतर आठवड्यातून 2 वेळा तरी किमान केस धुण्याचा कार्यक्रम जनरली सगळ्या बायका करतच असतात. पुरुष रोज केस धुत असतात. आठवड्यातून 2दा तरी किमान ज्यांना सर्दी खोकला होत नाही अशा लोकांनी थोडंसं दही म्हणजे 1 टेबल स्पून म्हणजे 15-20 ग्राम पर्यंत दही घेऊन तेही केसांच्या मुळाशी त्यांनी हलकासा मसाज करून एक 5 मिनिटं ठेवावं आणि नंतर केस धुवावं. खूप जास्त प्रमाणात जर कोंडा होत असेल तर कोरफडीचा रस, तो ताजा रस असेल तर तो ताजा रस उत्तम, नसेल तर बाजारातही कोरफडीचा रस उपलब्ध असतो. तो घेऊन 1 टेबलस्पून कोरफडीचा रस किंवा 2 टेबलस्पून कोरफडीचा रस आपल्या गरजेप्रमाणे तो घ्यावा. त्यामध्ये पाव किंवा अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे अर्धा चमचा ते 1 चमचा लिंबाचा रस हा मिसळावा. लिंबाचा रस जर मिळत नसेल तर काही वेळा आपल्या घरात जो कापूर असतो ती एखादी कापराची वडी पावडर करून ती त्या कोरफडीच्या रसात विरघळवावी किंवा 3ही गोष्टी एकत्र कराव्यात आणि त्यांनी केस धुण्यापूर्वी संपूर्ण केसांच्या मुळाशी, पूर्ण डोक्यावरती केसांच्या मुळाशी हलके त्याचा लेप करावा. एक 5 मिनिटं थांबावं आणि नंतर कोमट किंवा साध्या पाण्याने केस धुवावे. तेल लावलेले केस असतील ते सुद्धा ह्या मिश्रणाने व्यवस्थित साफ होतात. डोक्यावरती तेलाचा पूर्ण अंश काढून टाकणे, केस भुरभुरीत करणे, केस एकदम मोकळे मोकळे आणि कोरडे करणे हे अजिबात योग्य नाही. हलकासा तेलाचा अंश जर डोक्यावरती राहिला तर त्याने अतिशय चांगला फायदा होतो. केस चिकट असणं, चिपचिपीत राहणं इथपर्यंत डोक्यावरचं तेल ठेवू नये. अशा मिश्रणांनी जर तेल पूर्ण निघालं नाही तर नंतर शॅम्पू न वापरता आपल्याच घरी टॉवेलनी किंवा पंचानी केसांच्या मुळाशी व्यवस्थित त्वचा कोरडी करावी आणि निघेल तेवढं तेल काढावं. हे हलकासा तेलाचा थर डोक्यावरती जर राहिला तर बाहेर फिरताना जी धूळ येऊन त्वचेवरती बसते ती तेलामुळे डायरेक्ट बसत नाही. त्यानंतर प्रचंड उष्णता जेव्हा डोक्यावरती पडते तेव्हा हे तेल ती उष्णता सौम्य करण्यासही फायदा करतं आणि केसांच्या मुळांना बळकटी देतं. हा परिणाम बघायचा असेल तर 3-1 महिने किमान प्रयोग करावा आणि त्यानंतर याचे परिणाम बघावे. 3 ते 6 महिन्यांमध्ये परिणाम दिसायला लागतो. याचा दुसरा एक दुय्यम फायदा किंवा दुसरा एक साईड इफेक्ट पण चांगला म्हणून जर बघितला तर 3 ते 6 महिने सलग केल्यानंतर केसांचा पांढरं होण्याचा प्रकारही, केस पांढरं होणं हा प्रकार किंवा केस गळणं हा प्रकारही कमी व्हायला लागतो. या प्रकारे कोंड्याचे वेगवेगळे प्रकार आणि त्यावरचे घरच्या घरी करण्याचे उपाय हे करत असताना आपल्या पचनशक्तीची जी कमजोरी आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये. आपल्या वैद्यांचा सल्ला त्यासाठी नेमका घ्यावा आणि ती चिकित्साही करत राहावी. आजकाल ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा डॅन्ड्रफवरती अनेक ट्रीटमेंट आहेत, त्याही केल्याने लोकांना फायदा होतो. पण ह्या तात्कालिक आणि स्थानिक चिकित्सा झाल्या. याचा जर परिणाम, ह्या सर्व ट्रीटमेंट्स घ्यायच्या असतील तर त्यांचाही परिणाम जर लांबपर्यंत टिकवायचा असेल तर आपली पचनशक्ती ही चांगली अन्न पचवू शकेल याकडे कल असणं गरजेचं असतं. आजच्या भागात इथेच थांबतो. पुढच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल, मुंबईहून. धन्यवाद.